नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेधार्थ उद्या बीड बंदची हाक सर्वपक्षीय आणि सर्व समाजांकडून। बीड बंदची हाक, देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात रोष। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, हत्येप्रकरणी सीएमशी बोलणार पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांची हत्या राजकारणातून नव्हे व्यवहारातून, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। कोणीही यात राजकारण आणू नये, मुंडे यांचं आवाहन। संतोष देशमुख हत्या प्रकरण अतिशय चुकीचं, संतोष यांचा खून जसा झाला तशीच शिक्षा मारेकऱ्यांना झाली पाहिजे, आमदार सुरेश धस यांची मागणी। परभणीत माथे फिरवणे केलेल्या घटनेचा निषेध, आरोपीला अटक केल्यानंतर हिंसा होणं योग्य नाही, परभणी हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। परभणी हिंसाचार प्रकरणी वेगवेगळ्या कलमांतर्गत एकूण 8 गुन्ह्यांची नोंद, तर 50 जणांना अटक, यामध्ये 9 महिलांचाही समावेश, आयजी शहाजी उमाप यांची माहिती। परभणी प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे, सरकारचं धोरण परभणीच्या घटनेला कारणीभूत, अंबादास दानवे यांचा आरोप। परभणीत व्यापारी महासंघाचा बाजारपेठ बंदचा निर्णय मागे, अंबादास दानवेंच्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांचा निर्णय, बाजारपेठ खुली होणार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाकेंची घोषणा। परभणीत झालेल्या दगडफेकीत छोट्या व्यापाऱ्याचं नुकसान, शिंदे गटाकडून व्यापाऱ्यांना मदत। परभणीतील घटनेचे मनमाडमध्ये पडसाद, आरपीआयचा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा, पोलिसांना निवेदन दिलं। जालन्याच्या मंठा शहरात दुपारनंतर व्यवहार सुरळीत सुरू, आंबेडकरी संघटनेने बंद पुकारून काढला होता निषेध मोर्चा। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात वंचित बहुजन आघाडीकडून निषेध, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या धर्माबादमध्ये बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा बॅनर झळकला, मंदिराच्या चाव्या पुजारीच्या हाती गेल्यानं विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही, बॅनरवर आशय। जळगावात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। गोंदियाच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप करून शरद पवारांचा वाढदिवस साजरा, पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी। अमरावतीत भाजप आमदार प्रताप अडसरांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, मंत्रिपदासाठी माझी इच्छा, मात्र अंतिम निर्णय हा पक्षच घेईल, अडसर यांची प्रतिक्रिया। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही आणि ईव्हीएमच्या माध्यमातून कधी मतदान करणार नाही, राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांची ही मोठी घोषणा। इंदापूरमध्ये ईव्हीएम विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन, ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा, आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची पवार गटाची मागणी। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुंजीरवाडीत महाविकास आघाडीकडून ईव्हीएम हटाव जनजागृती मोहीम, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग। सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यात लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीत ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव, शिंदे गटाचे सरपंच संजय साठेंनी मांडलेला ठराव सदस्यांकडून मंजूर। पाटण तालुक्यातील आबदरवाडीत ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव, ईव्हीएमवरच मतदान व्हावं, ग्रामस्थांचा ठराव। लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडामधील 25 शेतकऱ्यांना नोटीस, 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनल न्यायाधिकरणाची नोटीस। लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक, निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी लासलगाव बाजार समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले, मागील आठवड्याच्या तुलनेत 10 रुपयांनी कांद्याचे दर घसरले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावातून 40 दिवस 360 कोटी रुपयांची उलाढाल, दर वाढले नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर। सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट, वटवाघुळाच्या टोळीने तब्बल 2.5 एकरावरील द्राक्षबाग रातोरात फस्त केली, शेतकऱ्यांचं 14 ते 15 लाखांचं नुकसान। नाशिकमध्ये 7,000 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित, कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी मदतीपासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ। यवतमाळमध्ये सीसीआय केंद्रापुढे शेतकऱ्यांच्या रांगा, कापसाला 7,521 रुपये क्विंटलचे सीसीआयचे दर, संकलन केंद्र वाढवण्याची मागणी। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यूची मालिका सुरूच,
प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत, नदीतील जैवविविधता धोक्यात, पंचगंगेतील प्रदूषण रोखा, नागरिकांची मागणी. रब्बी हंगामात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती. 69% क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा वाढला तर 18 हेक्टरवर गव्हाचा पेरा. धाराशिवमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर अपघाताच्या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा रास्ता रोको. रास्ता रोकोमुळे महामार्गावर 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा. 13 वर्षीय विद्यार्थ्याचा महामार्गावर अपघाती मृत्यू. धाराशिव जिल्ह्यात बोगस औषधांचा साठा सापडला. मिस्ट्रल फॉर्म्युलेशन कंपनीच्या 14,790 गोळ्या सील केल्याची माहिती. अन्न प्रशासन विभागाकडून 200 गोळ्यांचे नमुने घेण्यात आलेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील बनावट औषध साठा. औषध विभागाने 1,28,000 गोळ्या सील केल्यात. रत्नागिरीतील जयगडमधील जिंदाल कंपनीतून वायुगळती. जयगडमधील नांदिवडी माध्यमिक शाळेतील मुलांना वायुगळतीचा त्रास. काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. नंदुरबारच्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील 22 मुलींना विषबाधा. चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा. कोल्हापुरात पॉश मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन वितरण लांबलं. धान्य वितरण रखडल्याने कार्डधारक आणि दुकानदारांमध्ये वाद. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरिक संतप्त. कोल्हापुरातील काळंबवाडी धरणाची गळती काढण्याचा कामाला अखेर आला मुहूर्त. जानेवारीपासून गळती काढण्याचं काम केलं जाणार. चंद्रपुरातील वरोरामध्ये पीक विमा कमी मिळाल्यानं शेतकऱ्यांचं भीक मागू आंदोलन. जमा झालेली रक्कम कृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द. 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा. सांगलीच्या वसगडेमध्ये रेल्वे मार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन. जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. पिंपरी चिंचवडच्या मोशीत आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन. अत्याधुनिक यंत्रसामुग्री एका छताखाली पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली. इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन. भरणेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध वैज्ञानिक प्रयोगांची माहिती घेतली. साताऱ्याच्या माण तालुक्यातील मलवडीत खंडोबा आणि महालक्ष्मीचा रथोत्सव उत्साहात संपन्न. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी. मालवणातील सिंधुदुर्ग किल्ला तटबंदीच्या संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळणार. नारायण राणेंनी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली. किल्ल्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याबाबत पर्यटन मंत्र्यांचं आश्वासन. नांदेडच्या मुखेडमध्ये नोकरीचं आमिष दाखवून 16 तरुणांना 1,14,00,000चा गंडा. मुखेड पोलिसात गुन्हा दाखल. सरकारी अधिकाऱ्यांसह 4 जणांना अटक. नागपुरात ऑटोतील प्रवाशाची सोनसाखळी चोरट्यानं लांबवली. आरोपीला 24 तासात अटक. अशोक मुनेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. तिघांचा शोध सुरू. नाशिक विभागात 9 महिन्यात बसचे 120 अपघात. 22 जणांचा मृत्यू तर 196 जण जखमी. चालकाच्या चुकीमुळे सर्वाधिक 46 अपघात. नाशिकमध्ये राज्यपालपदी नियुक्तीचं आमिष दाखवून फसवणूक. संशयित आरोपी निरंजन कुलकर्णीच्या घरात सापडले 7 लाख. नाशिक पोलिसांकडून नागपूरच्या चौघांची चौकशी सुरू. अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयची छापेमारी. 35 वर्षीय तरुण ताब्यात. राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणाची चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. नागपुरात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधपणे गॅस चोरी करणाऱ्याला अटक. आरोपीकडून 14 गॅस सिलेंडर आणि 1 व्हॅन जप्त. नंदनवन पोलिसांची कारवाई.